फायनली आमचे ट्रॅव्हल्स आले आणि आमचे 15 दिवसाचे अर्थ तर संपले. सगळे आवरून तयार होऊन मस्त अशा निघालो आहोत आणि आता आम्ही रस्त्याने छान एन्जॉय करणार आहोत. तर चला पाहूया आम्ही कुठे निघालो आहे. शेवटी आम्ही आमच्या लोकेशनवर येऊन पोहोचलो. तर आम्ही सगळ्यात आधी आमची ट्रिप आली होती. त्यानंतर इथं गाड्या लावायला पण जागा नव्हती. तर आम्ही चेकिंग केलं. आम्ही ऑनलाईनच तिकीट काढलं होतं, कारण आधीच इथं 2-3 दिवस ऑनलाईन तिकीट काढायचे होते, कारण सुट्ट्यामुळं आता हाऊसफुल दाखवत होतं. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून इथं आलो होतो हुरडा पार्टीसाठी. त्यानंतर मुलांना तर खूप छान वाटत होतं आणि खूप मोठं हे हुरडा पार्टीसाठी लोकेशन आहे. तर त्यानंतर आज गुड्डू मम्मीला खूपच मदत करत होता. आता आम्हाला नाश्ता करायचा होता. तर सकाळी 9 ते 11 इथं नाश्त्याची वेळ होती, तरीही 1 वाजेपर्यंत होता, कारण खूप त्यानंतर गर्दी झाली. आम्ही तर सुरुवातीला आल्यामुळं छान वाटत होतं. तर हे बोर्ड आहे, तर त्याच्यावरती दिवसभरच्या ॲक्टिव्हिटी लिहिलेल्या असतात आणि जेवणाचे नाश्त्याचे टायमिंग. नंतर चहा कॉफी घेतला आणि नाश्ताही 3-4 प्रकारमध्ये होता. ते झाल्यानंतर आम्ही छान अशा रील्स बनवल्या, कारण त्यानंतर आम्हाला जायचं होतं स्विमिंगसाठी. पण आता सकाळी खूप थंडी होती, त्यानंतर आम्ही 12 वाजता जाणार होतो. तर तोपर्यंत आम्ही जुहूमध्ये आलो आणि इथली पक्षी, ससे, तर ससे नव्हते, ते उंदीर होते मोठे. त्यानंतर गाया, बैलगाडी राईड्स त्या सकाळी करायच्या ठरवल्या, कारण आम्ही त्यानंतर टायमिंग ठरवलं होतं की कोणत्या राईड्स कधी करायच्या. छान छान रील्स बनवल्या आणि आम्ही मावशींची चहा कॉफीच घेतली. हे खेळही चालू होते आणि इथं उसाचा रस दिवसभर चालू असतं. हे सगळं झाल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं स्विमिंगसाठी. तर इथं स्विमिंगलाही खूप छान असे राईड्स आहेत. मुलांनीही खूप एन्जॉय केलं, पण पाणी तर खूपच थंड होतं. आम्ही 1 वाजेपर्यंत ठरवलं होतं स्विमिंग करायची. त्यानंतर आम्हाला 2 वाजता जेवायला जायचं होतं. तर आता छान अशा सगळ्यांच्या ॲक्टिव्हिटी चालू होत्या. तर आपल्याला बाहेर जायचं म्हणलं तर रोजचे जे रेग्युलर कपडे घालतो ते नको असतात, कारण एक दिवस आपल्यासाठी, त्यासाठी तर काहीतरी वेगळं पाहिजे. तर आम्ही सगळ्यांनी एकसारखेच कपड्याचे कोडही ठेवले होते. तर तुम्ही पहिल्यापासून स्वतःला मेंटेन ठेवलं असलं तर कोणतेही कपडे तुमच्यावरती सूट होतात. आणि जरी तुम्ही हेल्दी असताल तरीही तुमच्यामध्ये थोडा कॉन्फिडन्स असला तरी कपडे कोणतेही छान दिसतात. तर आमच्या तर असा टॅलेंट खूप उठून भरलेला आहे. तर आजच्यासाठी एवढंच.